राजकारणात कर्मा नावाचा एक अत्यंत खतरनाक नियम असतो. तुम्ही आज ज्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, उद्या नियती तुमच्याच हाताने तुमच्या राजकीय अस्तित्वाची कबर खोदते. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हेच 100% खरं ठरताना दिसत आहे. मित्रा, तुला आठवत असेल 2022चा तो राजकीय भूकंप. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही हिंदुत्वासाठी चाललो आहोत, अशी मोठी मोठी भाषणे ठोकत ज्या 40 आमदारांनी मातोश्रीला रामराम ठोकला होता, आज त्याच आमदारांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकली आहे. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. सत्तेची ही बदललेली समीकरणे आता शिंदेच्या आमदारांसाठी अक्षरशः फासावर लटकवण्यासारखी झाली आहेत. आणि मित्रांनो, याच परिस्थितीचा फायदा घेत आता मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी एक असा भयंकर रिव्हर्स प्लॅन ऍक्टिव्ह केला आहे, ज्याने महायुतीच्या तंबूत आणि विशेषतः शिंदे गटामध्ये सर्वात मोठा हाहाकार उडवून दिला आहे. आज मी तुला ती इनसाइड स्टोरी सांगणार आहे, जे ऐकून तुझे डोळे विस्फारतील. स्वतःचे राजकीय भविष्य अंधारात दिसू लागल्याने, स्वतःचे तिकीट कापले जाण्याच्या भीतीने शिंदेचे तब्बल 10 ते 15 बडे आमदार रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा एकदा मातोश्रीचे उंबरठे का झिजवत आहेत. हे आमदार परत येण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थांना कोणत्या सिक्रेट ऑफर्स देत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे, व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुला सांगणार आहे की उद्धव ठाकरेंनी या आमदारांसोबत कोणती अशी खतरनाक अट ठेवली आहे, जे ऐकून या आमदारांना अक्षरशः घाम फुटला आहे. हा असा एक मास्टर स्ट्रोक आहे जो आगामी विधानसभेचा पूर्ण निकालच बदलून टाकेल. त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघ. जेव्हा हे 40 आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले होते, तेव्हा त्यांना वाटले होते की शिंदे साहेब आपल्याला कायम मुख्यमंत्री म्हणून डोक्यावर बसवून ठेवतील. पण आज राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि भाजपचे हायकमांड अतिशय प्रोफेशनल राजकारण करते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी जो मेरिटचा फॉर्म्युला आणला, तोच या आमदारांच्या राजकीय मृत्यूचे कारण बनत आहे. भाजपने जे अनेक सिक्रेट सर्वे केले आहेत, त्यामध्ये स्पष्ट झाले आहे की शिंदे गटाच्या अनेक आमदारांबद्दल त्यांच्या मतदारसंघामध्ये भयंकर चीड आणि नाराजी आहे. ज्यांनी पक्ष फोडला त्यांना पुन्हा निवडून द्यायचे नाही, ही भावना आजही ग्रामीण भागामध्ये खदखदत आहे. भाजपने शिंदेंना अत्यंत स्पष्ट अल्टिमेटम दिला आहे की जे आमदार निवडून येऊ शकत नाहीत, त्यांचे तिकीट महायुतीमधून कापले जाईल, तिथे भाजप आपला उमेदवार देईल. मित्रांनो, इथेच या आमदारांची खरी कोंडी झाली आहे. ज्या आमदारांना वाटत होते की एकनाथ शिंदे त्यांना वाचवतील, त्यांना आता कळून चुकले आहे की फायनल तिकीट वाटपाचा रिमोट कंट्रोल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये आहे. आणि जर भाजपने तिकीट नाकारले तर आपले राजकीय करिअर कायमचे संपले, ही भीती आता या आमदारांना रात्री झोपू देत नाही. आता तू विचार करशील की स्वतःचा पक्ष धोक्यात आल्यावर एखादा बुडणारा माणूस काय करतो, तो कोणत्या काडीचा आधार घेतो. आणि या आमदारांसाठी आता तो एकमेव आधार म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे बनले आहेत. राजकीय वर्तुळामध्ये आता अतिशय जोरदार आणि खात्रीलायक चर्चा सुरू आहे की तिकीट कापले जाण्याच्या भीतीने शिंदे गटातील किमान 10 ते 15 विद्यमान आमदारांनी आणि काही बड्या नेत्यांनी बॅक चॅनलने मातोश्रीशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. हे आमदार उघडपणे येऊ शकत नाहीत. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते जसे की मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून डील फिक्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. साहेब, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माहितीमध्ये काहीही किंमत उरलेली नाही, आम्हाला विधानसभेचे तिकीट कन्फर्म द्या. आम्ही आताच्या आता आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये म्हणजे शिवसेना युबीटी गटामध्ये प्रवेश करायला तयार आहोत. अशा भयंकर ऑफर्स मातोश्रीवर येत असल्याची आतली बातमी आहे. मित्रांनो, राजकारणामध्ये सत्तेसाठी माणसे किती लाचार होऊ शकतात याचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. जे कालपर्यंत ठाकरेंना घराबाहेर न पाडणारे मुख्यमंत्री म्हणून हिनवत होते, तेच आज स्वतःचे तिकीट वाचवण्यासाठी ठाकरेंच्या दारामध्ये उभे आहेत. आता इथेच खरी क्युरिओसिटी निर्माण होते. जर एवढे आमदार परत येत आहेत तर उद्धव ठाकरेंनी त्यांना लगेच पक्षात घ्यायला हवे, बरोबर? पण नाही मित्रा, उद्धव ठाकरे आता जुने आणि भावनिक ठाकरे राहिलेले नाहीत. त्यांनी 2.5 वर्षे जो संघर्ष पाहिला आहे, त्यामुळे ते आता राजकारणामधले अत्यंत प्रॅक्टिकल खेळाडू बनलेले आहेत. ठाकरेंच्या रणनीतिकारांनी त्यांना स्पष्ट सल्ला दिला आहे की या आमदारांना जर आपण लगेच पक्षामध्ये घेतले तर ज्या सामान्य शिवसैनिकांनी लाट्या काट्या खाऊन पक्ष जिवंत ठेवला ते नाराज होतील. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी आपला भयंकर रिव्हर्स प्लॅन लागू केला आहे. ठाकरेंनी या आमदारांना थेट वेटिंग लिस्टवर टाकले आहे आणि त्यांच्या समोर एक अशी भयंकर अट ठेवली आहे, जे ऐकून हे आमदार हादरले आहेत. ती अट म्हणजे, जर तुम्हाला पक्षामध्ये परत यायचे असेल तर आधी आमदारकीचा राजीनामा द्या, तुमच्या मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची लेखी माफी मागा.
जर स्थानिक शिवसैनिकांनी तुम्हाला स्वीकारले तर आणि तरच साहेब तुम्हाला तिकीट देण्याचा विचार करतील. मित्रा, विचार कर, जो आमदार कालपर्यंत स्वतःला किंग समजत होता त्याला आता तळागाळातल्या शाखा प्रमुखांच्या पाया पडावे लागणार आहे. या ठाकरेंचा या बंडखोर आमदारांसाठी सर्वात मोठा राजकीय आणि मानसिक अपमान आहे. आणि आता तो सर्वात मोठा क्लायमॅक्स, ज्याची मी तुला सुरुवातीला गॅरंटी दिली होती. मित्रा, उद्धव ठाकरे या आमदारांना आता पक्षामध्ये का घेत नाही, यामागे आहे टायमिंगचा सर्वात मोठा खेळ. ठाकरेंचा प्लॅन एकदम क्लिअर आहे. त्यांना आताच हे आमदार घेऊन महायुतीला सावध करण्याची संधी द्यायची नाही. ठाकरे वाट पाहत आहेत ती विधानसभेची आचारसंहिता लागण्याची, जेव्हा भाजप आपली अधिकृत उमेदवार यादी जाहीर करेल आणि त्यामध्ये शिंदेच्या आमदारांचे तिकीट कापले जाईल. बरोबर त्याच क्षणी, म्हणजेच निवडणुकीच्या अगदी 20 दिवस आधी, ठाकरे या नाराज आमदारांना मशाल हाती देणार आहेत. मित्रा, राजकारणामध्ये दृष्टिकोन खूप महत्वाचे असतो. जर निवडणुकीच्या अगदी बरोबर आधी मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून 10 ते 15 आमदारांनी राजीनामे दिले आणि ते ठाकरेंकडे गेले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय मेसेज जाईल? मेसेज हा जाईल, शिंदे गटाचे जहाज आता बुडत आहे आणि उंदीर उड्या मारून पळत आहेत. यामुळे महायुतीच्या अबकी बार या दाव्याची अक्षरशः हवा निघेल आणि एकनाथ शिंदे यांची अवस्था राजकारणामध्ये अशी होईल की ज्या भाजपने त्यांना सोबत घेतले होते तेच भाजप आता त्यांना सांभाळायला तयार नाही आणि ज्या आमदारांसाठी त्यांनी पक्ष फोडला तेच आमदार आता त्यांना सोडून गेले आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर 2022 मध्ये ऑपरेशन लोटसच्या नावाखाली ठाकरेंसोबत जो खेळ झाला होता तोच खेळ आता ऑपरेशन गरुअफसेच्या नावाने एकनाथ शिंदेचा राजकीय शेवट करू शकतो. तर मित्रा, हे होतं मातोश्रीवर शिजत असलेल्या त्या भयंकर रिव्हर्स प्लॅन मागचं आणि शिंदेच्या आमदारांच्या खऱ्या तडफडीमागचं 100% सविस्तर आणि वास्तववादी आणि पडद्यामागचं राजकारण. आता मला तुझ्याकडून तुमचे अतिशय स्पष्ट आणि सडेतोड मत जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला काय वाटतंय, सत्तेसाठी उद्धव ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणाऱ्या या आमदारांना ठाकरेंनी पुन्हा पक्षामध्ये घेऊन तिकीट द्यायला हवे का, की त्यांच्यासाठी मातोश्रींचे दरवाजे कायमचे बंद ठेवायला हवेत? तुझं जे काही रोखोक आणि स्पष्ट मत असेल ते आताच्या आता खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून टाक. मी तुझी कमेंट वाचतो आणि रिप्लाय देखील त्याला करणार आहे. जर तुला राजकारणाचे हे एकदम डीप विश्लेषण आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला आताच्या आता एक लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओ शेअर करायला विसरू नको. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.